संक्रांत जवळ आली आहे, तर त्यानिमित्त आपण आता गुळाची चिक्की कशी करायची ते बघूया। तर हा गावरान गुळ घेतलेला आहे 1 वाटी आणि 1 वाटी तीळ घेतलेत। तर हे स्वच्छ धुवून वाळवून घेतलेले तीळ आहेत आणि पॉलिश केलेलं नाहीये, साधेच आहेत। हे विलायची जायफळ पूड आहे चवीसाठी आणि क्रिस्पी व्हावी यासाठी आपण खाण्याचा सोडा टाकणार आहोत। तर बघू आपण आता चिक्की कशी करायची। तर आता आपण तीळ भाजून घेणार आहोत। तर तीळ हे मंद आचेवर भाजले तर व्यवस्थित भाजले जातात, नाही तर मग त्याला करपट वास येतो। त्याच्यामुळे आपण लो फ्लेम ठेवायची आणि छान भाजून घ्यायचे। तीळ खमंग असे तडतडायला लागले तीळ म्हणजे आपले भाजायला सुरुवात झाली आहे तीळाला। तर 5-7 मिनिटं अजून भाजायचे। तर चिक्की ही खूप छान होती, बिलकुल चिकट होत नाही, क्रिस्पी होती एकदम। तुम्ही माझ्यासारखी करून पहा। तीळ भाजून घेतल्यामुळं छान खमंग खुसखुशीत लागते आणि कच्चे जर ठेवले तर ते तेलकटपणा त्याची चव विशेष लागत नाही। त्याच्यामुळे आपण हे तीळ भाजून घ्यायलो चिक्कीसाठी। तर आता झाले भाजणं आपले तीळ, आता आपण काढून घेऊ याला। आता पाक तयार करायचा गुळाचा। तर आपण आता गुळ टाकू आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं। बघा पाणी टाकलं थोडंसं। आता याचा पाक तयार करून घ्यायचा। थोडंच पाणी टाकायचं, पातळ होतो गुळ त्यामुळे। आणि तर हे असं आपला ढवळत राहायचं गुळाला, नाहीतर कसं आहे करपून जातं ते गुळ, त्याच्यामुळे सारखं ढवळत राहायचं त्याला। सारखं असं ढवळत राहायचं आपला, जोपर्यंत गुळ हा घट्ट होत नाही तोपर्यंत ढवळत राहायचं। तर आपण आज तिळाच्या जे चिक्क्या पाहिलो, तर त्याच्यानंतर उद्या मी तिळाच्या पोळ्या टाकणार आहे। तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर त्याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला छान छान पाहायला भेटतील। तर हे आता आपला गुळ होत आलेला आहे। तर त्याला गुळ कसा झाला म्हणजे पाक कसा तयार झाला हे तुम्हाला दाखवणार आहे मी, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल करायला। तर आता चिक्कीसाठी जे गुळ तयार झालाय की नाही ते बघू आपण। तर त्यासाठी वाटी घेतली आपण, त्याच्यामध्ये पाणी घेणार आहोत आणि याच्यामध्ये गुळ टाकून टेस्ट करणार आहोत की चिक्कीसाठी झाला की नाही तयार ते। आता हे पाणी याच्यामध्ये आपण गुळ टाकून पाहणार आहोत पाक झाला की नाही। हे पाक गुठळी तयार झालेली आहे त्याची। सोडा घालणार आहोत आपण थोडा आणि विलायची पूड घालायची, जायफळ विलायची पूड घालायची चव येण्यासाठी छान। तर आता आपण ते घालणार आहोत, तर मिक्स करायचे सगळ्या साईडनं गुळ लागला पाहिजे तिळाला। पोळपाटाला थोडं तूप लावून घ्यायचंय। आपण याच्यावरच टाकणार आहोत सगळं सारण आणि लाटून घेणार आहोत। तूप लावल्यामुळं खाली चिटकत नाहीये हे सारण, तर व्यवस्थित त्याची पोळी लाटल्या जाते। तर कशी करायची ते बघू। आता याला पातळ असं लाटून घ्यायचं आपल्याला वड्या पाडायसाठी। हे बघा कसं हलकं लाटल्या चाललंय, बिलकुल चिटकत नाहीये कारण व्यवस्थित झालेलं आहे आपलं चिक्कीचा गुळ हा तयार। तर अशा पातळ पातळ चिक्क्या पाडायच्या याच्या, मुलांना खूप आवडतात आणि अख्ख्या तिळाच्या बनवल्यात त्यामुळे खुसखुशीत लागतात। ते आपली लाटणं झाली आहे, व्यवस्थित पसरवलं सगळीकडे, पातळ झाले बघा। आता याचे काप करून घेऊ आपण। तर आपल्याला जशा लागतील तशा वड्या पाडायच्या।
अशा प्रकारे चांगल्या वड्या तयार झालेल्या आहेत आपल्या. थंड झाल्या की एकदम खुसखुशीत आणि चविष्ट लागतात. आणि सोडा टाकल्यामुळं याचं कसं क्रिस्पीपणा जास्त येतो याच्यामध्ये. विकतची चिक्की जशी असते त्याचप्रमाणे ही होती. तुम्हाला दाखवते मी. थोडं थंड होऊ द्यावं लागतं याला. तर आपली आता चिक्की थंड झाली आहे. तर बघा कशी खुसखुशीत मस्त झाली. हे बघा किती साध्या सोप्या पद्धतीने तुकडे झालेत तिचे. बिलकुल चिकट नाही, काही नाही. तर ही खाण्याचा सोडा टाकल्यामुळे अशी खुसखुशीत मस्त होती चिक्की. तर अशा चांगल्या तिळाच्या रेसिपी मी टाकणार आहे मकर संक्रांती निमित्त. तर तुम्ही चॅनल नवीन आलेल्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर आपण सगळ्या चिक्क्या वेगळ्या करू. तर हे पहा कशा मस्त व्यवस्थित निघायल्यात. अशा पद्धतीनं करा तुम्ही पण. हे पहा किती छान चिक्की झाली. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंट करायला विसरू नका.